हे समोरचं झाड बघा कसं वाकलं आहे ना, कसं त्याला बेंड केलं का ते ॲटोमॅटिक तसंच आहे ना. गंमतच आहे ना या झाडाची. इकडे ही झाडं खूप आहेत, ह्याला काय बोलतात ह्या झाडांना है ना. हे बघा इकडे पण आहे, ते काय माहिती अशी शिंदाडासारखी आहेत, बघितलं ना, खूप आहेत तिकडे ती. शोधू मी कुठे कशी प्रिया तुला. बघा ना एखाद्या सापासारखं आत झोपलंय ते, आणि तिकडे खाली जाऊन पण अरे बापरे कशी झाडं आहेत बघा. ही किती मोठी झाडं आहेत ही बघा. हा बघा हा कसा असा पेंड झालाय, आणि हे बघा असा मस्तपैकी इकडून जाऊन हे बघा. हां अरे बापरे हे बघा कसं बघा ना, तो स्नेक सारखा तिकडे आत जंगलात त्या खारफुटीत तो वळालाय है ना. त्या खारफुटीत स्नेक सारखा वळालाय. तर बघा दुरून छान वाटते, दुरून तुम्हाला कळेल की तो हे ते झाड आहे. हे बघा हे ते इकडून असं ते छानपैकी मस्त त्याच्यावर झुकलंय. ते पडलंय का काय मला माहिती नाही बाई, काय एक वेगळंच दिसलं. आणि तिकडे ते पुढे अजून गेले लांबवर गेले ते बघा. निसर्गाचा हा सगळा चमत्कार आहे. निसर्ग ला 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 ला. लोक ना गाड्या लावतात, 2 व्हीलर 4 व्हीलर, आणि इकडे असं वॉक घेतात, तर बरं वाटतं असं. अय्या नाही इकडे काहीतरी झालं आहे. हे बघा भेगा पडलेत. अरे बाबा हे बघा मी इकडे उभी आहे, तर अरे बाबा बहुतेक हे तडा गेलाय म्हणतात ते बघा है ना. आणि मग हा काहीतरी मला असं वाटतंय की बहुतेक हे बघा आता हे ते झाड बघा हां कसं गेलंय, तिकडून वरती आलंय. हे खाली झुकाव झालाय. हे झाड बघा असं कसं बघा ना सापासारखं, आणि वरती पण आहे ते. त्याची एक शाखा वरती आहे. ही बघा ही ती दिसली. ही शाखा अशी वरती गेली, आणि दुसरी शाखा तिकडून तिकडे तशी पुढे सापासारखी पुढे तिकडे अजून अशी पुढे गेली. वाव काय निसर्गाचा चमत्कार आहे बघा ना. आणि इकडे मी अशी वाकले ना इकडे, तर एकदम असं खाली उतार आहे. निसर्गाचा चमत्कार बघा कसं ते पुढे गेले है ना. हे वृक्षराजा माझा तुला नमस्कार. आणि पुढे मग ते हिरवगार आहे बघा पुढे टोकाला. तर असं त्याची ही अशी रचना अशी वाढ झाली. हे बघा एक शाखा वरती गेली, आणि वरती पण खूप उंच गेली ती, 2 मजली बिल्डिंग होईल एवढं. आणि मग इकडून असा तो एक बुंदा त्याचा पूर्ण पुढे जवळ बापरे खूपच, मला आता मीटरही नाही समजत, 20-25 मीटर पुढे गेलं. आणि मग तिकडून परत ते अजून तिकडे तो ग्रीन टोक त्याचा आहे. हां तिकडे पण पुढे गेलं ते. तर हा असा निसर्गाचा चमत्कार आहे. 200 झाडाला 200 नंबर आहे. तर मला वाटतं कदाचित ते इथे काहीतरी भूस्खलनाचा प्रकार दिसतोय. हा भूस्खलनच झाले, ते काय क्रॅक गेले, आणि हे झाड पण असं इकडे मोल्ड करण्यात आले. ते डोक्यावर पडू नये म्हणून असू शकतो. हे बघा ही सगळी झाडं, मला आत्ता कळालं, ही सगळी झाडं ना झुकतायत त्या बाजूला खाली खाडीच्या या खारफुटीला झुकतायत. ही बघा ही खारफुटी आहे, तर ही सगळी अशी बघा सगळी अशी झुकलेली दिसतात. ती बघा ते पण त्या बाजूला झुकले, ते झुकले. तर आम्ही काय मॉर्निंग वॉकर फक्त फिरत असतो, आम्हाला काही माहिती नाही. पण आज मला दिसलं तिथे धागा बांधला आहे, म्हणजे ते काहीतरी वडाचं आहे. ती बघा स्क्वेरल दिसली, ते बघा त्या धाग्याच्या इथे बघा, हे बघा इथे स्क्वेरल, ती बघा धाग्याकडे आहे ती वायर आहे बघा, ती नेटची का केबलची, ते बघा
स्क्वेरल खूप आहे ते. शांत बसली ती. ते एक खारुताई काय करतेस ग? एक खारुताई कुठे गेलीस ग? एक खारुताई अगं ये ना. एक खारुताई. तर चला आता आपण वॉक घेऊया. तर असं हे गेले 20 वर्ष मी कधीही अशी इथे शूटिंग काढली नव्हती. चला धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.